आम्ही आलो आहोत आता इथे सिरवी क्षत्रिय समाज आईची माता मंदिर येथे आलो आहोत। इथे कार्यक्रम आहे बाळाचा। इथे सगळ्या इथे शिवांचा कार्यक्रम आहे। याचं नामकरण होणार आहे। इथे आहे तुम्ही बघू शकता हे किती छान मंदिर आहे। कोरीव मंदिर आहे। अगदी संगमरवरीच्या दगडामध्ये बांधलेले बघा। सुंदर देवीची मूर्ती आकर्षक एकदम सुंदर दिसते। इथे दुसरी देवी पण आहे। इथे बघा इथे बरेच मंदिर छोटे छोटे आहेत। दरवाजा पण सुंदर आकर्षक आहे। इथे बघा तुम्ही खांबावर अशा मूर्त्या आहेत। खूप छान आहे। एकदम आकर्षक असे मंदिर आहे। मला तर खूप प्रसन्न वाटते हे वातावरण बघून। बघू शकता तुम्ही किती छान छान मूर्त्या इथे लावलेल्या आहेत। हे सिरवी समाजाचे मंदिर आहे देवीचे। हे बघा इथे राधाकृष्णाची मूर्ती आहे। आईजी माता असे या देवीचे नाव आहे आईजी माता। इकडे पण एक छोटे मंदिर आहे। इथं बाहेरचा परिसर आहे। पूर्ण संगमरवरी याच्यात काम केलेले आहे। बघू शकता इथं पण राम सीता लक्ष्मण यांची मूर्ती आहे। त्यांचे एक छोटे मंदिर आहे। काका दर्शन घेत आहे। हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान आहे। आता आपण बाहेरचा परिसर बघू। काका आपल्या पुढे चालले आहे त्यामुळे थोडं सावकाश चालावे लागेल। आपले वयस्कर आहे काका। आता बाहेर चाललो आहे। बाहेर पण बघा आहे खूप छान आहे मंदिर। पूर्ण संगमरवरी याच्यात आहे। याच्यात यांचे सिरवी समाजाचे इथं सर्व निर्णय चालतात। म्हणजे एक सभागृह आहे त्यांच्यासाठी। याच्यामध्ये काय कोणाचं कार्यक्रम असेल इथे चर्चा होते। इथे बाहेरचा परिसर बघू शकता तुम्ही। आता इथे बघा इथे गणपती आहे। बघा किती छान मूर्ती आहे। सगळीकडे आपल्याला गणपतीची मूर्ती दिसत आहे। बाहेरच्या बाजूला गणपती आहे। हे बघा बघा किती सुंदर आहे। हे आई मातेचं मंदिर आहे। खूप सुंदर आहे। बघा सुंदर प्रकारे बाहेरचा परिसर आहे। संगमरवरी याच्यात बांधलेलं आहे। बाहेरच्या परिसरात आपल्याला परत एक मंदिर दिसत आहे। इथे चप्पल स्टँड आहे। इथे आपल्या दत्ताचं मंदिर दिसत आहे। पाठी आहे बागाचे दरवाजाला पण आहे। इथे शंकराचं मंदिर आहे। इथे हनुमानाचं मंदिर आहे। बघा खूप छान असं प्रसन्न वाटलं मला आज या मंदिरात येऊन। खूप छान वाटलं। इथे समोरच कार्यक्रम चालू आहे। इथे बाळाचा बर्थडे आहे।
धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.